नमस्ते मित्रांनो. अदानीचे वर घडलेल्या आत्ताचे जे काही घटनाक्रम आहेत, ही एका आर्थिक युद्धाची नांदी तर नाही ना? यदाकदाचित असू शकते. आणि हे जर शोधायचं असेल तर थोडासा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल की अदानीवर मध्ये हिडेनबर्गनी काही आरोप केले. त्यावेळी आपण थोडं दुर्लक्ष केलं, पण आता अमेरिकन सरकारने आरोप केलेत की 2200 करोड रुपयाचा त्यांनी लाच दिली आहे आणि सोलार प्लांट्स त्याचे जोरदार चालावेत यासाठी त्यांनी ते हे काम केलेलं आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्याच्यावर लिगल ॲक्शन ते घेत आहेत. खरं तर आता हे लिगल ॲक्शन अमेरिकेने घ्यायला पाहिजे का भारताने घ्यायला पाहिजे, पण कंडिशन अशी आहे की त्यांनी अमेरिकेमधनं ह्या व्यवसायासाठी पैसे उचललेले आहेत आणि नियम असा आहे त्यांच्या अमेरिकन गव्हर्नमेंटचा किंवा तिथल्या शासनाचा की जे काही तुम्ही व्यवहार करचाल ते सगळे तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतलेत तर तुमचा सगळा व्यवहार आम्हाला तुम्ही कळवला पाहिजे, आणि हा व्यवहार तुम्ही आम्हाला कळवला नाही याबद्दलची ते लिगल ॲक्शन घेत आहेत. जर हे घडलं असेल तर नक्कीच चुकीचं घडलं असेल आणि त्यांच्यावर लिगल ॲक्शन घेतलीच पाहिजे. पण खरंच इथपर्यंत हे प्रकरण संपतं का? तर नक्कीच नाही. हे प्रकरण आर्थिक युद्धाच्या मार्गाने चाललेलं आहे असं वाटतंय. तर याच्या मागचं कारण काय की अगोदर आपल्याला फार बरं वाटलं की बाबा ट्रम्पचं निवडून आलाय तर त्याचा फायदा भारताला होईलही, पण याला कदाचित ते भारतावर मोठा अधिकार पण गाजवू शकतात याचीही नांदी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच सांगितलंय की अमेरिका फर्स्ट. अमेरिका फर्स्ट म्हणजे काय की आम्ही अमेरिकेच्या लोकांना पैसे देऊ, बाहेरच्या देशाला पैसे देणार नाही. आणि जर बाहेरच्या देशाला पैसे देणार नाही तर पहिलं काम होईल ते म्हणजे युक्रेनचं वॉर थांबेल. आणि युक्रेनचं वॉर थांबेल हे आपल्याला का वाटतंय तर एकमेव रिझन हे की ज्यावेळी मागच्या आठवड्यामध्येच युक्रेनच्या अध्यक्षांनी हे सांगितलं की हे युद्ध आम्ही हरून जाऊ जर अमेरिकेने आम्हाला पैसे देणं बंद केलं तर. सेम थिंग ही आहे. म्हणजे आत्ता युद्ध चालू आहे ते अमेरिकेच्या पैशावर चालू आहे. त्यामुळे युद्ध थांबेल. युद्ध थांबलं तर सुबत्ता येईल आणि बाकीचं गुंत कमी होईल असं आपल्याला वाटतंय. ही चांगली बाजू आहे. पण दुसरी गोष्ट जी आहे आर्थिक युद्धाची ती ही आहे की जे नको असणारे 50,000 करोड डॉलर्स आहेत, जे डॉलर्स खर्च करायला चाप आणणार अमेरिका असं ट्रम्प म्हणतोय. आणि त्याचं सगळं नियोजन करण्यासाठी त्यांनी इलॉन मस्कला अपॉइंट केलेलं आहे. इलॉन मस्कला ते मंत्रीपद दिलंय. आणि इलॉन मस्ककडं स्पेसएक्स, स्टारलिंक आणि टेस्ला ह्या 3 कंपन्या आहेत. आणि तो बिझनेसमन आहे. आणि तो बिझनेसमन असल्यामुळं तो त्याच्या कंपन्यांचा बेनिफिट मिळवण्यासाठी काही करू शकतो. आणि त्याचीच ही नांदी आहे, कारण त्याची जी स्टारलिंक ही कंपनी आहे ती कंपनी सोलार प्लांटवरच काम करते. आणि सोलारसाठीच अदानी फार वेगात पुढे येत आहेत. त्यांना दाबण्यासाठी हा कार्यक्रम केलेला असू शकतो अशी एक शंका आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याचा प्रयत्न चाललेला आहे की स्टारलिंक असून दे किंवा स्पेसएक्स असून दे किंवा टेस्ला असून दे, त्यांना सगळ्यात मोठी बाजारपेठ ही भारत म्हणून खुणावती आहे, कारण इथं खूप मोठं मार्केट त्यांना दिसतंय. पण आजपर्यंत आपण त्यांना रोखून धरलंय. कारण काय तर एकमेव कारण भारताने हे सांगितलं होतं की तुम्ही तुमचं प्रोडक्शन इंडियात चालू करा, आमच्या लोकांच्या हाताला काम द्या आणि मग इथं विक्री करा. नुसती विक्री करायची असेल तर आम्ही तुम्हाला घेणार नाही. पण हे एक मोठं प्रेशर आणण्यासाठी अदानीच्या माध्यमातून पण ते प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर आता त्यांनी जे स्पेसएक्स आहे ते आपल्या इस्रोला कॉम्पीट करणार आहे. अदानीला कॉम्पीट करण्यासाठी स्टारलिंक आहे. तीच गोष्ट टाटाला कॉम्पीट करण्यासाठी टेस्ला आहे. आणि ह्या सगळ्या कंपन्या अजूनही इंडियात आलेल्या नाहीत, पण त्या पुढच्या काही वर्षामध्ये येणार. आणि त्याचं मेंटल बर्डन आणण्यासाठी बऱ्याच क्लुप्त्या आता अमेरिका करेल. त्यामुळे हे एक कदाचित भारतासाठी अडचणीचं ठरू शकेल. भारतीय राजकारण प्रगल्भ नसेल किंवा तिथला जो राजकारणी जो मुख्य आहे तो जर चांगला स्ट्रॉंग नसेल तर हे डीलिंग करताना प्रचंड प्रेशर खातर या तिन्ही कंपन्यांना भारतामध्ये उघडं रान करून दिलं जाऊ शकतं. आणि तसं झालं तर आपली लूट परत चालू होईल. आणि ते होऊ नये असं वाटत असेल तर स्ट्रॉंगली आपल्याला चांगल्या लीडरची गरज पडणार आहे, हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर
दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो हा की भविष्यातला इलॉन मस्क हा अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकतो, अशी ही सुरुवात आहे त्याची. आणि त्यामुळं लक्षात घेतलं पाहिजे की काय होतंय काय नाही, थोडंसं आपली नजर असली पाहिजे अर्थकारणावर. नाहीतर आपण म्हणतो की माझा काय संबंध हे एवढ्या इंटरनॅशनल फायनान्शियल अर्थकारणाशी, पण आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेणं तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक फक्त पॉझिटिव्ह बाजू जी आहे ती ही आहे की ट्रम्प्स आणि इलॉन मस्क दोघंही बिनभरवशाचे व्यक्ती आहेत. जर त्यांची युती टिकली नाही तर याला कदाचित चित्र बदलू शकतं, पण जर त्यांची युती टिकली, कारण ते बिझनेसमन आहेत त्यामुळे ते बिझनेस करताना एकमेकांचा फायद्याचा प्रयत्न जास्त करतात, आणि ते जर झालं तर अडचण येईल. पण जर त्यांची युती टिकली नाही तर याला कदाचित चित्र वेगळं असू शकतं. आत्ता त्यांचा अजून एक महत्त्वाचा पाठ जो चालू आहे तो म्हणजे तुम्ही रशियाकडनं आणि इराणकडनं जे एनर्जी घेता आहात, जे काही तुम्ही क्रूड ऑइल घेत आहात, त्याच्यावरही बर्डन आणायचं त्यांचं काम चालू आहे. आणि ते झालं तर आपल्याला महागातलं ऑइल घ्यावं लागेल बाहेरनं, आणि ते आपल्याला अडचणीचं ठरू शकतं. याच ठिकाणी आपल्या राजकारणी लोकांचा प्रचंड डिप्लोमॅसीचा प्रचंड कस लागणार आहे. आणि म्हणूनच सगळ्या जगाबरोबरचे आपले संबंध फार स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. जर ते स्ट्रॉंग असतील तर आपण अडचणीत येणार नाही आणि आपण ह्यातनंही तरुण निघू. इवन इफ ही हिंमतही राहील की तुम्ही इथं प्रोडक्शन केलात तरच तुमच्या कंपन्यांना एंट्री, तुम्ही प्रोडक्शन नाही केलं तर तुमच्या कंपन्यांना एंट्री नाही. आणि हे इलॉन मस्कला जर जाणवून द्यायचं असेल तर तुम्हाला तुमचं इंटरनॅशनलमध्ये मार्केटमध्ये तुमचं नाव वाढवावं लागेल, आणि तुम्हाला स्ट्रॉंग पॉलिटिकल आणि स्ट्रॉंग एक नेता लागेल की जो हे ठामपणे सांगू शकेल. त्यामुळं काळजी घेणं आवश्यक आहे. अलर्ट राहावा. आर्थिक न्यूज नेहमी ऐका. त्याचे काय परिणाम भविष्यात होऊ शकतात ह्याचाही विचार करा आणि त्या पद्धतीने वागायला सुरुवात करा. थँक्यू.